हाय हॅलो नमस्ते. कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. मी वंदना. माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. पाहू शकता इथे कढीपत्त्याची पानं मी घेतलेली आहे. फ्रेश कढीपत्ता आहे. तर आपल्याला हे कढीपत्ता असा काढून घ्यायचा आहे आणि एका छोट्या डिशमध्ये ठेवून द्यायचं आहे. त्यानंतर इथे मीडियम साईजचा एक टमाटर मी घेतलेला, छान असा बारीक कापून घेतला आहे. 2 मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर कोथिंबीर अशी स्वच्छ धुवून कापून बारीक घेतलेली आहे. इथे कोबी घेतला आहे बघा. कोबी पण मी अर्धा छोटा कोबी होता, अर्धाच कापून घेतलेला आहे, असं पातळ एकदम लांब लांब. आता हे कोबी आपल्याला आता साईडला ठेवायचं आहे. तोपर्यंत मैत्रिणींनो, चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा. आणि एकदा माझ्या अशा साध्या सोप्या सिंपल रेसिपी ही झटपट होणारी तर करून पहा. आणि मुगाची डाळ घेतलेली मी, स्वच्छ धुवून घेतलेली आहे थोडीशी. इथे गॅस पेटवून घेतलं आहे. गॅसवर आपल्याला कढई ठेवून घ्यायची बघा. छोटी कढई ठेवलेली आहे कारण भाजी थोडीच आहे आपली, त्याच्यामुळे लहान मी कढई घेतलेली आहे. आता ही कढई गरम झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं. इथे साधारण मी 1 पळी तेल टाकून घेणार आहे. आणि तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता. कोणाला जास्त लागतं कमी लागतं त्याप्रमाणे तेल तुम्ही टाकू शकता. तेल गरम झाल्याच्या नंतर आपल्याला 1 चमचा जिरं टाकून घ्यायचे तेलामध्ये. जिरं छान फुललं की त्यानंतर कढीपत्त्याची पानं टाकून द्यायच्या तेलावर. कढीपत्ता पण चांगला आपल्याला परतून घ्यायचा आहे असं मस्त. कढीपत्ता परतल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये लसूण टाकून घ्यायचं आहे. लसूण छान मी बारीक चिरून घेतलेला, तुम्ही ठेसून पण टाकू शकता किंवा बारीक चिरून पण टाकू शकता. त्यानंतर हिरवी मिरची जी कापून घेतली होती मी, 3 मिरच्या ह्या त्या टाकून दिल्यात. तुम्हाला जर जास्त तिखट लागत असलं तर तुम्ही जास्त पण मिरच्या ह्याच्यामध्ये 4-5 टाकू शकता. मी इथे 3च टाकलेल्या आहेत. आता हे मिरच्या आणि लसूण चांगलं तेलावर आपल्याला परतून घ्यायचे अशा पद्धतीने. खूप सोपी रेसिपी आहे मैत्रिणींनो, टिफिनसाठी झटपट होणारी आहे. वरून कोथिंबीर टाकूया भरपूर सारी तेलामध्ये. कसं कोथिंबीरीचा अर्क ते तेलामध्ये उतरला जातो आणि भाजीला खूप छान एक टेस्टी येते. कोथिंबीर खालेली चांगलीच असते. आता कोथिंबीर छान परतून झाल्याच्या नंतर आपल्याला याच्यामध्ये 1 टमाटर मी कापून घेतलेला बारीक तो टाकून देऊया. टमाटर पण तेलावर चांगला परतून घ्यायचे, मऊ होस्तोवर चांगला असा. छोटासा व्हिडिओ आहे, संपूर्ण व्हिडिओ पहा मैत्रिणींनो. लाईक करायला विसरू नका. व्हिडिओ पाहता पाहता 1 लाईक नक्कीच करा. आणि तुमचा सपोर्ट असंच राहू दे. तुम्ही व्हिडिओ पाहताय, माझे छान छान कमेंट करताय, खूप छान वाटतं तुमच्या कमेंट वाचून पण. तर पाहू शकता 1 चमचा मी इथे हळद टाकून घेतलेली आहे. हळद पण आपल्याला तेलावर चांगली परतून घ्यायची बघा. त्यानंतर लगेच मुगाची डाळ आपल्याला टाकून द्यायची तेलावरच. आणि ही मुगाची डाळ 1 मिनिट चांगली आपल्याला तेलावर परतून घ्यायची अशा पद्धतीने. तुम्ही ह्याच्यामध्ये चण्याची डाळ पण टाकू शकता किंवा मुगाची पण टाकू शकता. मी इथे मुगाचीच टाकलेली आहे, कशी लवकर शिजल्या जाती. त्यानंतर इथे कोबी टाकून घ्यायचे लगेच आपल्याला. आता हे कोबी चांगला वर खाली करून घ्यायचे आपल्याला बघा. खूप सोपी रेसिपी आहे, सहज तुम्ही करसान एवढी सोपी आहे आणि खायला पण तेवढीच टेस्टी होणारी ही भाजी. छान असं मिक्स करून घ्यायचे बघा. मैत्रिणींनो, तुम्ही अशा पद्धतीने ही कोबीची भाजी बनवली आहे का मला कमेंट करून नक्कीच सांगा. आता छान मिक्स करून झाल्याच्या नंतर याच्यात चवीनुसार मीठ टाकून घेऊया. मीठ टाकून झाल्यावर परत वर खाली ही भाजी करून घ्यायची आपल्याला अशा पद्धतीने. आणि पाणी जरा पण टाकायचं नाही, वाफेवर आपल्याला ही भाजी होऊन द्यायची. आता झाकण ठेवूया आणि मीडियम गॅसवर 1-2 मिनिटं आपल्याला ही भाजी होऊन द्यायची. 1-2 मिनिटाच्या नंतर झाकण खोलून परत भाजी वर खाली करून घ्यायची बघा. कारण ही वाफेवर भाजी तेव्हा शिजल्या जाते कोबी. आणि जास्त आपल्याला एकदम शिजवायचं नाही, थोडंसं जरा असा हे ठेवायचं आहे, म्हणजे खायला खूप छान लागतो. आता वरून परत आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची बघा.
भाजी आपली ही झालेली आहे. झाल्याच्या नंतर आपल्याला परत कोथिंबीर टाकून घ्यायची आणि मस्त एकदा परत वरखाली करून घ्यायची. एवढी टेस्टी होती ना मैत्रिणींनो ही भाजी कोबीची. अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच करून पहा, खूप छान लागते चपातीसोबत. आता ही कोबीची भाजी झालेली आहे, पाहू शकता तुम्ही. कशी वाटली ही रेसिपी मैत्रिणींनो, मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. कोणाला कोणाला आवडली आणि तुम्ही करणार का हे पण मला नक्कीच सांगा. तर चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा आणि एकदा माझ्या पद्धतीने ही रेसिपी करून पहा. तर अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन. तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो. आणि एक तुम्हाला सांगायचं आहे, पुढे एक छोटासा व्हिडिओ आहे, तो पण पहा. अगदी 1-2 मिनिटाचा आहे. इथे बघा तवा ठेवलेला आहे, अगदी झटपट रेसिपी ही पण. तवा मी चपाती बघा लाटून घेतलेली आहे ही छान अशी गोल. आता ही चपाती आपल्याला छान अशी भाजून घ्यायची बघा. वरून तेल टाकायचे, कारण कोबीची भाजी आपण बनवलेली आहे. कोबीच्या भाजीसंग चपाती तर पाहिजेनच खायला. तर पलटी करून घेऊया. खालची साईड जरा भाजल्याच्या नंतर पलटी करून घ्यायचे आणि वरून तेल आपल्याला लावून घ्यायचे चपातीला. मस्त अशी ही चपाती आपली मस्त बघा भाजल्या जाती आणि अशी टम्म फुगले पण जाती. गरम गरम चपाती आणि कोबीची भाजी खायला खूप छान वाटतं. पाहू शकता किती मस्त अशी टम्म फुगली आपली चपाती. आता ही चपाती छान अशी चौकून सगळीकडून भाजून घ्यायची बघा. पाहू शकता छान मस्त अशी भाजलेली. आता ही काढून घेऊया आपण. त्याच पद्धतीने दुसरी पण चपाती आपण तव्यावर टाकून घेऊया. तुम्हाला लाटताना चपाती नाही दाखवली, लाटायला तर सगळ्यांनाच येतं मैत्रिणींनो. मी जास्त काही इथे चपात्या तुम्हाला दाखवणार नाही. अवघ्या 2 चपात्या मी इथे दाखवणार आहे आपल्याला कोबीच्या भाजीसोबत खायला. आता ह्याला पण वरून खालून मी तेल लावून घेतलंय बघा मस्त असं. आणि ही चपाती पण छान अशी फुगल्याच गेलेली आहे. अशी चपाती फुगली ना तर खायला खूप मस्त एकदम टेस्ट खूप छान येते गरम गरम चपाती. आता ही चपाती पण आपण काढून घेऊया. छान भाजली बघा, सगळीकडून भाजली मस्त. आणि त्यानंतर मैत्रिणींनो मी एक पराठा केलेला आहे आपला चहासोबत खायला. तर त्या पराठ्यामध्ये मी जास्त काही टाकलेलं नाही. कोथिंबीर टाकलेली आहे बारीक अशी चिरून. त्यानंतर थोडंसं मीठ टाकले आणि जिरी पावडर थोडीशी टाकलेली आहे. एवढंच टाकले. पण हा पराठा साधा सिंपल आहे, खूप छान लागतो चहासोबत. तर आपली कोबीची भाजी आणि चपाती तर झालेली आहे. आता हे चहासंग आपल्याला पराठा एक करून घ्यायचा आहे मस्त. कसा बाहेर पाऊस पडतोय, चहासंग एक पराठा खाला की छान वाटतं खायला पण. आता हे पराठा पण मस्त आपल्याला खरपूस असा मस्त भाजून घ्यायचा आहे बघा. तर ही रेसिपी कशी वाटली मैत्रिणींनो दोन्ही पण तुम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन. तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो.